तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो आहे एक नवीन डिझायनिंग ट्युटोरियल आणि यामध्ये आपण डिझाइन करणार आहे एक कृषी केंद्र फ्लेक्स. ते पण पूर्ण डिटेलमध्ये. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे, मी जेव्हा कोणती डिझाइन तयार करतो त्याबरोबर मी तुम्हाला काही स्पेशल टिप्स सांगित असतो. म्हणून व्हिडिओ स्टार्टिंगपासून पूर्ण एंडिंगपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला करूया मग डिझायनिंगला सुरुवात. तर मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा आहे. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल देऊन देऊ, जसं मी ते कृषी देऊन देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही टायटल दिलं तरी चालते. त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये एक ठेवायचं आहे, पेज व्ह्यूमध्ये इथे सिंगल व्ह्यू ठेवायचा आहे आणि प्रायमरी कलर मोडमध्ये तुम्हाला सेम वाय ठेवायचा आहे किंवा तुम्ही इथे RGB पण ठेवू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायमेन्शन. डायमेन्शनमध्ये तुम्हाला युनिट इंचेसमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे जी ब्रीथ आहे ते 6 ठेवायची आहे आणि हाईट इथे 1.5 ठेवायची आहे. हे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून साईज सांगितली आहे. तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे तुम्हाला जो क्लायंट सांगेल तुमचा, त्यानुसार तुम्हाला साईज घ्यायची आहे. त्यानंतर रिझोल्यूशन इथे 300 DPI ठेवायचं आहे आणि इथून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक डॉक्युमेंट क्रिएट झालेलं दिसेल. डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर इथे यायचं आणि याला काय करायचं, टू ब्रीथ यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं पेज प्रॉपर सेट होईल. सेट केल्यानंतर सर्वात अगोदर डिझाइनमध्ये असते ते असते बॅकग्राऊंड. कारण बॅकग्राऊंडनुसारच आपण बाकी डिसाईड करत असतो, की त्यावरले फॉन्ट कसे असतील, त्याचा कलर कसा असतो किंवा कोणताही PNG यूज करू तर तो आपल्या बॅकग्राऊंडवरती सूट होईल काय, हे प्रॉपर पाहायचं. तर आता काय करतो मी, कंट्रोल आय करून इथे बॅकग्राऊंड आपण इम्पोर्ट करू. सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे मी काय केलं, आता इथे बॅकग्राऊंड आपण कंट्रोल आय करून इम्पोर्ट केला आणि अशा प्रकारे ड्रॅग केलं त्याला. आता काय करायचं आपल्याला, या पेजवरती म्हणजे कॅनव्हासवरती आपल्याला हे बॅकग्राऊंड ॲडजस्ट करायचं आहे, सेट करायचं आहे. तर आपण काय करू, इथे रेक्टेंगल टूलवरती यायचं आहे आणि डबल क्लिक करायचं आहे. जसं डबल क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारे आपल्या पेजवरती रेक्टेंगल आलेलं दिसेल. आता रेक्टेंगल आल्यानंतर काय करायचं आहे, आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि माऊसला राईट क्लिक करून इथे तुम्हाला पॉवर क्लिप इन्सर्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये अशा प्रकारे पॉवर क्लिप करायचं आहे. पॉवर क्लिप केल्यानंतर याला ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला फिट कंटेंटवरती यायचं आहे आणि ते फिल प्रोपोर्शनली यावरती क्लिक करायचं आहे. प्रॉपर ते तुम्हाला सेट झालेलं दिसते. आता यानंतर आता काय करायचं आपल्याला, मी जी डिझाइन तयार केलेली आहे, ते डिझाइन तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे. कंट्रोल आय करून. अशा प्रकारे आपण काय केली, ही डिझाइन इम्पोर्ट केली. आता मी डिझाइन का इम्पोर्ट केली? कारण यामधले जे कलर आहेत ते आपल्याला सेम टू सेम आपल्या डिझाइनमध्ये यूज करायचे आहे. अशा प्रकारे आपण याला थोडं खाली घेऊ आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे शेप दिसतात ते आपण तयार करू. इथे मी रेक्टेंगल टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे काय केलं, मी इथे शेप तयार केला. शेप तयार केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ॲडोबल टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे त्या कलरवरती घेऊन जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. तो कलर तुम्हाला कलर पॅलेटमध्ये इथे आलेला दिसतो. कलर आल्यानंतर तुम्हाला या शेपला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या कलरवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तो ॲज इट इज कलर फिल झालेला दिसतो. आता याची जर तुम्हाला आउटलाईन रिमूव्ह करायची असेल तर इथे यायचं आणि इथे ननवरती क्लिक करायचं किंवा तुम्ही ऑप्शनवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करून पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. आता काय करायचं, अशा प्रकारे हा शेप क्रिएट केल्यानंतर आपल्याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा आणि अशा प्रकारे या साईडने त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. कारण आपल्याला 2 सिमिलर शेप पाहिजे होते. अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा पण एक शेप इथे क्रिएट करायचा आहे. मी इथे रेक्टेंगल टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे काय करू आपण, इथे रेक्टेंगल ड्रॉ करू. रेक्टेंगल ड्रॉ केल्यानंतर यामध्ये पण आपल्याला अशा प्रकारे आयड्रॉपर टूलवरती क्लिक करायचं आहे आणि हा कलर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परत तोच कलर आपल्याला अशा प्रकारे फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर याला करू थोडं आपण ॲडजस्ट करू. इकडे बाजूला घेऊ. बाजूला घेतल्यानंतर आता याला करायचं आपल्याला थोडं क्रॉप करायचं आहे. तर मी काय करेल, इथे शिफ्ट टूलवरती क्लिक करेल. अगोदर याला सिलेक्ट करून ठेवायचं. त्यानंतर शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं आणि कंट्रोल क्यू करून याला कन्व्हर्ट टू कर्व्ह करायचं. कंट्रोल क्यू करून आणि त्यानंतर काय करायचं, थोडी काय करायची, याची अशा प्रकारे साईज खालून वाढवून द्यायची. असे तुम्हाला नोड आलेले दिसतील. आता काय करायचं, आपल्याला याला कर्व्ह करायचं आहे. कर्व्ह करायसाठी काय करावं लागेल आपल्याला, इथे यायचं सेंटरमध्ये किंवा कुठेही लाईनवरती यायचं आणि क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ब्लॅक पॉइंट येईल, त्यावरती राईट क्लिक करायचं आणि टू कर्व्ह यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही टू कर्व्ह कराल, त्यानंतर थोडं काय करायचं, या नोडला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट केल्यानंतर जो शेप आहे त्याला पण आपल्याला बरोबर कर्व्ह करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला कर्व्ह करावं लागेल. अशा प्रकारे आपण थोडं याला काय प्रॉपर कर्व्ह करू.
आता कर्व केल्यानंतर बाकी तुम्हाला याला प्रॉपर तुम्हाला कर्व करायचं आहे आणि कर्व केल्यानंतर आता याचा काय करायचं आहे तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे ॲडॉब टूलवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ग्रीन कलर दिसतो डार्क. त्यात क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तो कलर त्यामध्ये काय करायचा आहे फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर जी मागची लेयर आहे त्याला आपल्याला ब्रिंग टू फ्रंट करण्यासाठी म्हणजे वर आणण्यासाठी तुम्हाला अगोदर अनलॉक करावी लागेल आणि कंट्रोल प्लस होम प्रेस करून त्याला आपल्याला ब्रिंग टू फ्रंट आणता येते. आणि त्यानंतर या लेयर आहे, जी ही आहे आपण ग्रीन कलरची घेतली डार्क, त्याची काय करायची इकडून या साइडने थोडीशी साईज वाढवून घ्यायची आणि याला काय करायचं सिलेक्टवर द्यायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं, सी प्रेस करायचं आणि ई प्रेस करायचं. अशा प्रकारे ॲडजस्ट होईल आणि प्रॉपर ॲडजस्ट झालं नसेल तर मॅन्युअली पण अशा प्रकारे काय करायचं ॲडजस्ट तुम्हाला करता येते. आता इथे थोडा काय करायचं आहे तुम्हाला प्रॉपर शेप थोडा वेळ लावून शेप ड्रॉ करायचा आहे. इथे थोडा माझा प्रॉपर कर्व झालेला नाही, पण तुम्हाला प्रॉपर याचा कर्व करायचा आहे. कर्व केल्यानंतर आता परत आपल्याला काय करायचं आहे, आता इथे इलिप्स टूलवरती क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल प्रेस करून आपल्याला 3 सिमिलर इलिप्स ड्रॉ करायचे. आता काय करू आपण एक इथे इलिप्स ड्रॉ केला. ह्यामध्ये कशा प्रकारे कोणताही कलर फिल करायचा आणि याची जी आउटलाईन आहे, ती आपल्याला व्हाईट कलरची द्यायची आहे. आता व्हाईट कलरची आउटलाईन कशी द्यायची? इथे कलर पॅलेटवरती यायची, याला ओपन करायचं आणि ते व्हाईट कलरवरती येऊन माऊसला राईट क्लिक करायचं. त्यामध्ये व्हाईट कलरची आउटलाईन येईल. आता आउटलाईन जे करायची आपल्याला इथून थोडी साईज वाढवायची आहे. मी ते 5x करतो. अशा प्रकारे त्याची साईज वाढेल. साईज वाढल्यानंतर याला काय करू थोडं आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करू आणि याला कंट्रोल डी करू. अशा प्रकारे मी काय केलं कंट्रोल डी केलं. याला आपण कंट्रोल डी करू आणि याला बरोबर असं ॲडजस्ट करू. आणि मित्रांनो कधी ग्राफिक डिझाइन कराल, म्हणजे कोणती डिझाइन तयार कराल तर फक्त त्याची हायरार्कीची पहा म्हणजे ते बरोबर तुम्हाला सेट असलं पाहिजे. आता अशा प्रकारे यामधली जी स्पेसिंग वगैरे आपण ॲडजस्ट केलेली आहे आणि सिमिलर ते शेप घेतले आहे. आता शेपमध्ये आपल्याला काय-काय करायचे आहे, इमेज पॉवर क्लिप करायची आहे. येथे मी तुम्हाला 3 इमेज दिलेले आहे. आपण वन बाय वन इमेज घेऊ. अशा प्रकारे केले मी एक इमेज घेतला. यावरती तुम्हाला राइट क्लिक करायचं आहे. पॉवर क्लिप इन्सर्टवरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फिट कंटेंटमध्ये यायचं आणि फिल प्रोपोर्शनली यावरती क्लिक करायचं आहे. ते प्रॉपर तुम्हाला इथे फिट झालेलं दिसते. अशाच प्रकारे दुसरं इमेज घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला कंट्रोल आय करून इम्पोर्ट केलं आणि यावरती काय केलं आपण राइट क्लिक केलं आणि पॉवर क्लिप इन्सर्ट करून यावरती काय केलं आपण पॉवर क्लिप केलं. फिट कंटेंटमध्ये फिल प्रोपोर्शनली. याच प्रकारे आपण कंट्रोल आय करून तिसरा पण इमेज घेऊन घेऊ. अशा प्रकारे तिसरा इमेज घेतला मी आणि त्याला आपण अगोदर मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही पॉवर क्लिक करा त्याच्या अगोदर याला काय करायचं इमेजला इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅपवरती यायचं आणि याला कन्व्हर्ट टू बिटमॅप यावरती क्लिक करायचं आणि इथे डायरेक्ट ओके करून द्यायचं. फक्त इथे सेम आहे की सिलेक्ट असायला हवे आणि ओके करून द्यायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही याची प्रिंटिंग कराल, हे तुम्हाला तो इमेज ब्लर झालेला दिसणार नाही. आता अशा प्रकारे आपण याला कन्व्हर्ट केलं. त्यानंतर राइट क्लिक करायचं, पॉवर क्लिप इन्सर्टवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे पॉवर क्लिप करायचं. फिट कंटेंटमध्ये याला फिल प्रोफेशनली अशा प्रकारे करून घ्यायचं. तुमचे ते 3 इमेज आहे ते प्रॉपर ॲडजस्ट झालेले दिसतील. आता त्यानंतर आता पूर्ण आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे. टेक्स्टच्या अगोदर जर तुम्हाला हा हे दिसत आहे पी-एन-जी तर आपण इम्पोर्ट करू. कंट्रोल आय केलं मी. कंट्रोल आय करून आपण काय करू हा इमेज जो पी-एन-जी इमेज आहे तो आपण इम्पोर्ट केलो. अशा प्रकारे काय केलं मी याला इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट केल्यानंतर याला थोडं ॲडजस्ट करू आपण. अशा प्रकारे येणं अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. आणि याची थोडी काय करायची आहे, अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायची आहे. आता काय करू आपण पूर्ण जे टेक्स्ट आहे ते आपल्याला टाइप करायचं आहे. तर मी काय करतो अगोदर कंट्रोल F11 प्रेस करायचं आहे. कंट्रोल F11 प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे फॉन्ट लिस्ट अशा प्रकारे ग्लिच नावाचा डॉकर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला फॉन्ट लिस्टमध्ये इथे सर्च करायचं आहे इन्फिनिटी 39. इन्फिनिटी 39 सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इन्फिनिटीचे पूर्ण फॉन्ट येतील. यामध्ये तुम्हाला जे नाव आहे तुमच्या कृषी केंद्राचं ते तुम्हाला टाइप करायचं आहे. आता इथे मला सागर टाइप करायचं आहे. मी काय करेल इथे वन बाय वन एक लेटर पेल किंवा तुम्हाला टायपिंग करता येत असेल तर तुम्ही पण तिथून पण करू शकता. अशा प्रकारे येस दिसता मला यावरती डबल टॅप करेल. अशा प्रकारे काय होईल येस इथे इम्पोर्ट होईल. अशा प्रकारे येस आल्यानंतर यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर बाकी तुम्हाला जी दिसते अशा प्रकारे यावरती डबल टॅप करून आपण ते नाव टाइप करू शकतो. अशा प्रकारे मी काय केलं नाव इथे टाइप केलं आणि जर तुम्हाला इन्फिनिटी प्रॉपर फॉन्ट यूज करता येत नसेल तर मी त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही पाहू शकता. आता याला आपल्याला द्यायचा आहे कलर. अगोदर काय करू आपण इथे आयड्रॉपर टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे यामधला काय करू एक कलर सिलेक्ट करू आणि यामध्ये काय करू असा मी कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर आता काय करायचं आहे मला इथे ग्रेडियंट टूलवरती क्लिक करायचं आहे. ग्रेडियंट टूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे ड्रॅग करायचं आहे.
ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो इथे व्हाईट कलर दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला दुसरा कलर फिल करायचा आहे. इथे परत मी ॲड ड्रॉपर टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे जो खालचा कलर दिसते त्यावरती क्लिक करतो. तुम्हाला इथे आलेला दिसतो. आता याला करायचं अशा प्रकारे ड्रॅग करून घेऊन जायचं आहे त्या व्हाईट कलरवरती आणि इथे येऊन सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला कलर फिल झालेला दिसतो. आता या लाईनवरती यायचं आहे आणि डबल टॅप करायचा आहे. बरोबर सेंटरमध्ये डबल टॅप करायचा आहे. इथे तुम्हाला अशा प्रकारे कलर आलेला दिसतो. आता यामध्ये आपल्याला दुसरा कलर फिल करायचा आहे. तर परत आपण काय करू, अशा प्रकारे कलर घेऊ आणि हा कलर आपण अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला यामध्ये आता तो प्रॉपर ॲडजस्ट झालेला दिसतो. अशा प्रकारे बाकी तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलर फिल करायचा आहे. मी काय करतो, इथे अशा प्रकारे व्हाईट कलरवरती क्लिक करतो आणि त्यानंतर व्हाईट कलरवरती क्लिक केल्यानंतर जो आपला टेक्स्ट आहे ग्रीन कलरचा, त्याला काय ब्रिंग टू फ्रंट करायचा आहे. कंट्रोल प्लस होम करून अशा प्रकारे ब्रिंग टू फ्रंट करायचा आहे आणि तो व्हाईटवाला आहे तो आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही याला काय करायचं, थोडा शॅडोवरती क्लिक करायचं आहे आणि ते प्रिसेटवरती जायचं आहे आणि याला प्रॉपर तुम्हाला इथे शॅडोवर द्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक शॅडो इथे देऊन दाखवतो. अशा प्रकारे एक शॅडो घेऊन घ्यायचा आहे यामधला कोणताही आणि त्याला बरोबर अशा प्रकारे काय करायचं, ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे बरोबर त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे मी काय केलं, त्याला प्रॉपर ॲडजस्ट केलं. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला आता कंट्रोल आय करून लिस्टचा पी-एन-जी ॲड करायचा आहे. हा पी-एन-जी तुम्हाला ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचा आणि याला थोडं काय करायचं, क्रॉप करून घ्यायचं. कारण यांनी खूप जागा घेतली आहे. त्यामुळे काय करू, क्रॉप टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे काय करू, आपण याला क्रॉप करून टाकू आणि इथे क्लिक करू. क्रॉप झाल्यानंतर याला करायचं, अशा प्रकारे बरोबर यावरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडं आपण नावाला असा खाली घेऊ. ओके. तर अशा प्रकारे आपला इथे जो सागर नाव आहे ते आपलं प्रॉपर इथे ॲडजस्ट झालेलं आहे. आता त्यानंतर जे ते दिसते तुम्हाला इथे कृषी सेवा केंद्र, इथे मी श्रीचे फंड वापरलेले आहे. आता श्रीचे फंड कसे वापरायचे मी तुम्हाला सांगतो. Chromeवरती यायचं. Chromeवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे हिंदी फंड कन्व्हर्टर. तुम्हाला त्याची लिंक देऊनच देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. त्यावरती क्लिक करायचं. अशा तुम्हाला 2 टेक्स्ट बॉक्स दिसतील. जो खालचा टेक्स्ट बॉक्स दिसतो यावरती काय करायचं, तुमचं मराठी टाइप करून घ्यायचं पूर्ण. मराठी टाइप केल्यानंतर इथे कन्व्हर्ट टू श्रीदेव यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला युनिकोड आलेला दिसतो. हा युनिकोड काय करायचा, कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर परत ॲप्लिकेशनमध्ये यायचं. टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि काय करायचं, इथे कंट्रोल व्ही करून अशा प्रकारे पेस्ट करायचं. तुम्हाला तो ग्रीन कलर म्हणजे अशा प्रकारे कोड येईल. याला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि इथे त्याला श्रीचा फंड देऊन द्यायचा सर्च करून. अशा प्रकारे काय करून द्यायचा, देऊन द्यायचा. हे तुम्हाला परत ते मराठीमध्ये कन्व्हर्ट झालेले दिसतो. अशा प्रकारे आपण श्रीचे फंड वापरत असतो. अशाच प्रकारे बाकी मी हे जे दिसते तुम्हाला सर्व प्रकारच्या आणि हे बाकी पूर्ण आहेत, हे आपण श्रीचे फंड वापरले म्हणून मी जसं सांगितली स्टेप तसंच तुम्हाला करायचं आहे. आता अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. आता काय करू आपण, मी तुम्हाला डायरेक्ट इथे बूट करून दाखवतो. आता यामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहे, यामध्ये मी वापरलेला आहे, श्रीचा फंड वापरलेला आहे 3690. सर्व फंडची लिंक तुम्हाला Telegramवरती मटेरियलसोबत मिळून जाईल. ते त्याला काय करायचं आहे तुम्हाला आपल्या डिझाइनमध्ये वापरायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं, समजा तुम्ही टाइप केलं. टाइप केल्यानंतर याला काय करायचं, आय ड्रॉपर टूलवरती क्लिक करायचं आणि परत हा कलर घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे कलर पॅलेटमध्ये आलेला दिसतो आणि या टेक्स्टला तो कलर देऊन द्यायचा आणि ती जी फॉन्ट आहे, फॉन्ट तुम्हाला बरोबर ॲडजस्टमेंट करायची आहे फॉन्ट साइजची आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला इथे श्री गजानन महाराज प्रसन्न हा पण श्रीचा फॉन्ट वापरलेला आहे. आपण अशाच प्रकारे आपण तुम्हाला टाइप करायचं आहे. म्हणजे युनिकोड जनरेट करायचा आहे. युनिकोड जनरेट केल्यानंतर परत इकडे तुम्हाला तशाच प्रकारे करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला ते स्टेप करायची. आता ही लाईन कशी ड्रॉ केली मी, इथे तुम्हाला प्रिंट टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे शिफ्ट प्रेस करून अशा 2 लाईन ड्रॉ करायच्या आहे किंवा याला तुम्ही कंट्रोल डी करून डुप्लिकेट करून अशा प्रकारे त्याचे ॲडजस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे ते करायचं आहे. ईझी आहे. यामध्ये जास्त काही तुम्हाला करायचं नाही आहे. फक्त युनिकोड जनरेट करायचा आहे आणि बरोबर ॲडजस्टमेंट करायचं आहे. त्यानंतर इथे मी जे बुलेट तयार केले आहे, ते कसे तयार केले आहे, ते पण तुम्हाला सांगून देतो. आता काय करू आपण, इथे पॉलिगॉन टूलवरती क्लिक करतो आणि ते नंबर ऑफ साइड्स दिसते तुम्हाला इथे 3 करायचा आहे आणि अशा प्रकारे काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर परत तो जो कलर आहे, तो फिल करायचा आहे आणि फिल केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे, ती रिमूव्ह करायची आहे. आउटलाईन रिमूव्ह केल्यानंतर यावरती परत एक वेळा क्लिक करायचं आहे आणि याला रोटेटिंग हँडलने अशा प्रकारे रोटेट करायचं आहे. प्रॉपर याला 270 डिग्रीने इथे रोटेट करून घ्यायचं. अशा प्रकारे व्हॅल्यू देऊन पण तुम्ही रोटेट करू शकता. रोटेट केल्यानंतर बस याची काय करायची, बरोबर साइज ॲडजस्टमेंट करायची. इथे तुमचा बुलेट
प्रॉपर होऊन जाईल. मी तुम्हाला यामध्ये कोणते फंड यूज केले ते पण सांगू देतो. इथे मी फ्रीमध्येच फंड वापरलेला आहे 4635. इथे मी तुम्हाला काय करेल, पूर्ण CDR फाईल मटेरियल सोबत देऊन देईन. ते तुम्ही त्यामधले फंड पाहून घ्यायचे आणि अशाच प्रकारे आपली डिझाइन तयार करत राहायची. आय होप मित्रांनो तुम्हाला ही डिझाइन कशी तयार करायची असेल आहे हे तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि कोणती डिझाइन तयार करत असताना मित्रांनो ध्यान ठेवायचं, की डिझाइनमध्ये डेकोरेटिव्ह काम जास्त करायचं नाही. सुटसुटीत डिझाइन असायला हवे आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम तुम्हाला 2 किंवा 3च फॉन्ट यूज करायचे आहे आणि कलर 2 किंवा 3च. म्हणजेच त्यानं तुमची डिझाइन चांगली दिसेल आणि प्रोफेशनल वाटेल. तर चला भेटूया मग आता आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.